मंडळी, कुठं ना कुठं माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये, आजच्याही ब्लॉगमध्ये तोंडातून नीट शब्द निघत नाही. शरीर ताटल्यासारखं वाटतं. त्याचं कारण असं की आजपासून 4 ते 5 वर्षापूर्वी मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि त्या पॅरालिसिस अटॅकमधून आता मी जवळजवळ 98% मी स्वतःला रिकवर केला आहे. पण त्याच पॅरालिसिसच्या अटॅकमुळं माझे हे शब्द नीट तोंडातून निघत नाहीत, अटकतात आणि शरीरही ताटल्यासारखं होतं. त्यामुळं प्लीज तुम्हाला विनंती आहे की समजून घ्या. नमस्कार मंडळी, शुक्रबाद जय कोकणी व्हेंचरच्या अजून एका ब्लॉगमध्ये मी जयसिंग कोकणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे योगा करण्याचं महत्त्व. रोज सकाळी उठल्या उठल्या योगा करा, बघा कसं फिट वाटतं. आज 3 जानेवारी वर्षाचा 2024चा तिसरा दिवस, मंगळवार नाही बुधवार सकाळचे 6:54 झालेले आहेत. चला तर मग करूया योगा. A few moments later. सकाळचा व्यायाम मित्रांनो बघा, मस्त. आधी सर्वप्रथम 2-4 चक्र मारायचं. अशा 4-5 चक्रा मारायच्या तिकडून तिकडं. नंतर ह्या पायाच्या व्यायामासाठी उड्या मारायच्या. सुरुवातीला योगा करताना मित्रांनो पाय कसे ठेवायचे नीट बघा. असे असं कंबर सरळ आली पाहिजे, कंबर ताट आली पाहिजे सरळ. असे दोन्ही हात करायचे. आज आपण करणार आहोत अल्पयम विलयम. लक्षात घ्या, अल्पयम विलयम. इकडचा हात असा घ्यायचा आहे, हे असं आहे. चला तर मग सुरुवात करूया आता योगाला. नंतर असं खाली डोळे उघडायचे. असं
असं नंतर असं ओम 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि नंतर सूर्यनारायणाचं दर्शन घेऊन हे सूर्यनारायणा तुझ्या प्रकाशाने असंच या जगाला आणि ह्या पृथ्वीतलाला जगमगत ठेव, तुझं आशीर्वाद असंच राहू दे असं दर्शन घेऊन आपलं योगा सकाळचा योगा इथं संपवायचा आहे. मंडळी, रोज उठून कुठलाही वर्कआउट किंवा एक्सरसाइज जर तुम्हाला नाही करता आली तर कमीत कमी सकाळी उठून योगा नक्की करा. कारण की योगा जर तुम्ही केला तर तुमचं शरीर फिट राहील, अख्खा दिवस तुमचा छान आणि फ्रेश जाणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मंडळी इतकंच. आता इथंच थांबूया. तुम्हाला आजचा हा योगाचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील त्याला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. कारण की ज्या ज्या वेळेला मी माझा ब्लॉग अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आता इथंच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तो पण हसत राहा, खेळत राहा आणि निरोगी राहा.